शिवसेना उत्तर भारतीय विभागाचे जिल्हा संघटक शशी यादव यांनी 1 मेपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की ते या निर्णयामागील मूळ उद्देश मराठी भाषेचा सन्मान आणि तिचा प्रसार याला पूर्ण पाठिंबा देतात. त्यांचे मत आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मराठी भाषेचा सन्मान करावा आणि ती शिकण्याचा प्रयत्नही करावा. मात्र हा निर्णय अचानक आणि कठोरपणे लागू केल्यास लाखो रिक्षा चालकांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक इतर राज्यांतून येथे येऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. योग्य वेळ आणि व्यवस्था न देता हा नियम लागू केल्यास त्यांच्या रोजीरोटीवर थेट परिणाम होईल आणि त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट येऊ शकते. शशी यादव यांनी सुचवले की सरकारने हा निर्णय लागू करण्यापूर्वी व्यावहारिक आणि मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारावा. त्यांनी मागणी केली की रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ, प्रशिक्षण आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ते कोणत्याही दबावाशिवाय ही भाषा शिकू शकतील आणि आपले कामही सुरू ठेवू शकतील. यासोबतच त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने रिक्षा चालक कार्यरत आहेत, ज्यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांचा विचार करून सरकारने या विषयावर पुन्हा विचार करावा. शेवटी शशी यादव यांनी सरकारला विनंती केली की हा निर्णय सध्याच्या स्वरूपात लागू करण्याऐवजी तो स्थगित किंवा रद्द करावा आणि सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करून संतुलित तोडगा काढावा. तसेच सरकारने हा निर्णय रद्द करून परप्रांतीयांवर आलेले संकट दूर करावे, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.